आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते, काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, आता रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे, आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील. एकनाथ शिंदेना भेटले आणि ते म्हणतात की काय एकूण 12 आमदार आहेत जे अलीकडच्या काळात शिंदेना भेटले. 4 आमदार भेटले, पण ते आमच्या बरोबर 12 आमदार आहेत. ठीक आहे, त्यांनी 12 सांगू द्या किंवा 22 सांगू द्या. आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते, काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, आता रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे, आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतो. देवेंद्रजीला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले. काय असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहा. एकनाथ शिंदेना भेटले आणि ते म्हणतात की काय एकूण 12 आमदार आहेत जे अलीकडच्या काळात शिंदेना भेटले. 4 आमदार भेटले, पण ते आमच्या बरोबर 12 आमदार आहेत. ठीक आहे, त्यांनी 12 सांगू द्या किंवा 22 सांगू द्या. आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते, काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, आता रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे, आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतो. देवेंद्रजीला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले. काय असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.